मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कनेक्ट विथ प्रसादवर. मित्रांनो आज आपल्याबरोबर गुरुजी आहेत आणि या मंदिराचं श्री दत्त मंदिराचा इतिहास दत्त महाराजांबद्दल ते आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. तर मी फार वेळ न घालवता मी त्यांना सुरुवात करायला सांगतो. गुरुजी तुमचं नाव सांगा आणि सुरुवात करा तुम्ही. नमस्कार, माझं नाव किशोर दत्तात्रय सारंगुल आणि मी जन्मतः माझा हैदराबादला झालेला आहे. माझा जन्म हैदराबादला जरी झाला तर वयाच्या 3 वर्षापासून मी इथे आहे. या देवळात माझा बाबांच्या आणि आजोबांच्या सानिध्यामध्ये मी वाढलं गेलो आहे. दत्त महाराजांचे म्हणजे डोळे कळल्यापासूनच दत्त महाराज दिसायला लागले आम्हाला इथे. पण म्हणजे आजोबा इथे म्हणजे दत्त मंदिरात पुजारी होते. त्यानंतर माझे वडील आणि आता महाराजांच्या कृपेने ही सेवा माझ्याकडे आली आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काश्याय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रबध्ये. औदुम्बरकल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोपादो बोनत्रे कृते जनार्दनो दिवा स्थितायां रघुनन्दना द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादः श्रीवल्लभः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेह आणि महेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सृष्टीचे करता पोषक करता आणि नाश करता हे 3 दैवत आध्यात्मिक मार्गामध्ये आदिभौतिक आध्यात्मिक या उन्नतीसाठी जगाला उद्धार करण्यासाठी हा दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे. इकडे त्रेता युगामध्ये रामकृष्ण आणि द्वापर युगामध्ये रामकृष्ण असे 2 अवतार होऊन गेलेत. तर कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा स्वरूपात त्यांचा जन्म झाला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगामध्ये दत्त महाराजांचा अवतार आहे. असं असता त्यांनी आपल्याला आध्यात्मिक मार्गामध्ये कशी उन्नती करायची आहे तर त्यांनी आपल्या या देहामधून परमात्माकडे कसं पोचायचं आहे या गोष्टीचं मोठे मोठे संतांच्या स्वरूपामध्ये येऊन आपल्याला उपदेश मार्गदर्शन करता वेळ करता गेले. म्हणजे जसे जसे मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत. दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये भरपूर मोठे मोठे अधिकारी पुरुष होऊन गेले. ठेंबे स्वामी महाराज, रंगावधूत महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत आणि ते काही कित्येक लोक आहेत. ते आपला मनुष्य जन्माचा उद्धार करण्यासाठी त्यांचा हा गुरु स्वरूपामध्ये जन्म आलेला आहे त्यांचा.
तसं असल्यामुळे त्यांनी श्रीपादश्री वल्लभाने एक गुरुक्षेत्रामधलं उल्लेख देतो मी, की त्यांच्या आईला श्रीपादश्री वल्लभाने आपल्या आईंना उपदेश केले, अनित्यानिच शरीराणि वैभव नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्यो कर्तव्यो धर्मसंग्रह, असं त्यांनी आईनं उपदेश केलं. याचा भावार्थ असा आहे की आपलं शरीर हा अनित्य आहे. आपण जे कमवतो, जे किंवा वैभव आहे ते अशाश्वत आहे आपल्याकडे. वैभव नैव शाश्वतः नित्यम सन्निहितो मृत्यू, काही ना करून आपल्याला मृत्यू आपल्या कधी येईल, कोणत्या वेळी येईल, कसं येईल आपल्याला माहीतच नाही आहे. अशा या 3 स्वरूपामध्ये आपलं आयुष्य काढत असतं. तर ह्याच्यामधून आपल्याला काय करायचं, ते कर्तव्य धर्मसंग्रह. आपला धर्मसंग्रह करायचं म्हणजे काय, याचा अर्थ आहे की आपण जे नेमलेले गोष्टी ज्या आहेत, वैयक्तिक म्हणा, शारीरिक म्हणा, शरीर माध्यम कर्म सर्वदा साधरम, आपलं शरीराच्या माध्यमातून आपल्याला सगळे कामं करायचे आहेत. म्हणून पहिलं शरीराला आपण जपायचं. जरी अनित्याच्या शरीराने असलं तर धर्म तर त्याच्यामधूनच करायचं आहे ना आपल्याला. तसं असल्यामुळे ह्या दत्त महाराजांच्या काही चरित्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या उपदेशांमध्ये काही काही गोष्टी त्यांनी स्वतःहून प्रेरित करून म्हणजे श्रीपादश्री वल्लभांनी स्वतः करून दाखवलेले आहेत, किंवा त्यांनी स्वतः हा आपल्या आचरणात ते विनियोग करून जगाला दाखवून दिले आहे की जरी मी श्रीपादश्री वल्लभांच्या स्वरूपात मी जन्म घेतला, जरी मी दत्तात्रेय असलो, किंवा जरी हे तिन्ही गोष्टी माझ्या हातात आहेत, तरी शरीर हे पहिलं, कारण पंचभौतिक शरीर आहे, त्याच्याकडे जास्त न लक्ष देता कर्माकडे धर्माकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे, असं त्यांचं एक शिकवण आहे. देवळाचं निर्माण जे आहे हे अनादी म्हणजे जवळजवळ एक 95 वर्षापर्यंत होत आलं माझ्या अंदाज तरी. आणि ह्या देवळाचे निर्माण जे आहे, पाचलेगावकर महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, भाऊजी खीर असे महान पुरुषांनी, महान महान म्हणजे महान, अगदी महान आमचे भाऊजी खीर जे आहेत अगदी महान दानशूर होते. हे समाजाला एकत्र आणण्यासाठी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर आणि मुंबईमध्ये दत्त मंदिर, तेव्हा आपल्या ब्रिटिश इरामध्ये आपलं समाज विस्कळलेलं होतं. आपल्या समाजाला जवळ एकत्र आणून सनातन हे हिंदू म्हणा, ह्या लोकांना एकत्र आपण आणून आपल्या धर्माबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम जागृत करण्यासाठी हे मंदिराचं निर्माण झालेलं आहे. पाचलेगावकर महाराज इथे येऊन त्यांचे नागोपासक होते, तर त्यांच्या यांनी इकडे नाग सोडलं आपल्या देवळात बनायच्या अगोदर, आणि तिकडे महाराजांची मूर्ती स्थापन झाली. आणि तुम्ही विशेषतः बघायला गेलं तर आपल्या महाराजांच्या इकडे ब्रह्मा विष्णू महेश असं दत्त महाराजांचं स्वरूप असलं तरी महाराजांना म्हणजे शंकरांना आपण मध्ये स्थापन करून ब्रह्मा आणि विष्णू लेफ्ट अँड राईट किंवा नॉर्थ अँड साऊथ या डायरेक्शनमध्ये त्यांचं स्वरूप आपल्या दत्त मंदिरात, ह्या जगातली एक दुर्मिळ मूर्ती आहे. अशी मूर्ती तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश हे सिक्वेन्समध्ये सगळ्यांना दिसतात, पण ब्रह्मा आणि विष्णू बाजूला आणि महेशमध्ये, याचा अर्थ काय होतं की सगळे त्यांचा एकच अवतार आहे. आणि मूळचे हे लोक म्हणजे पाचलेगावकर महाराज वगैरे हे जे शंकर उपासक होते, म्हणून ते नागाची उपासना करायचे. आणि त्यानंतर या देऊळ निर्माण झाल्यानंतर खाली दत्त महाराजांच्या खाली एक ध्यानस्थळ बनवलं. तर भुयार नाही ॲक्च्युली, त्याला ध्यानस्थळ म्हणत जातं. ते ध्यान असं पाचलेगावकर महाराजांनी तिकडे स्वतःची साधना करण्यासाठी ते दत्त महाराजांच्या त्या ओराखाली त्यांनी स्वतःसाठी ते निर्माण करायला सांगितलं होतं. ते अजूनही तसंच अद्याप तसंच ठेवलेलं आहे. मी ते अबॅन्डन आहे, म्हणजे आम्ही तिकडे जरा फक्त मेंटेनन्स करतो तेवढं पुरतं, पण जास्त त्याच्याकडे आम्ही एक्सपोज करायला दिलं नाही आहे त्या गोष्टीला. शिवाय आपल्या या दत्त मंदिरात कलावती आई असे मोठे मोठे संत येऊन गेलेले, त्यांचे प्रवचन अजूनही, तेव्हा प्रवचन चालायचे, आता त्यांचा स्वर्गवास झाला असल्याने ते केवळ आता त्यांचे भजनं चालतात, आपल्याकडे सप्ताह चालतात, लहान लहान मुलांचे बालोपासनं चालतात, कारण पुढच्या पिढीला पण आपल्याकडे पोचायला पाहिजे. पुढच्या पिढीला आता जे आहे एवढं डायव्हर्शन आहे, भरपूर डायव्हर्शन आहे. यूट्यूब्स म्हणा किंवा यूट्यूब्सवर भरपूर जसे प्रसादजी स्वतः करता आहेत की आपलं राष्ट्राचं बद्दल म्हणा किंवा देशाबद्दल किंवा धर्माबद्दल म्हणा, हे कमी आणि बाहेरचे काही काही गोष्टी नको ते नको गोष्टी यायला लागलेल्या आहेत. तसं असल्यामुळे प्रबोधन करणं, राष्ट्रप्रबोधन करणं किंवा मार्गदर्शन करणं, हे सगळ्यांना एकत्र घेऊन येणं हे गरजेचं आहे.
आणि पुढची जी पिढी जी आहे त्यांना आपण देव अंधश्रद्धा नाही, आपली फक्त श्रद्धा आहे. डोळे उघडून अनुभव घेऊनच श्रद्धा ठेवायची असते. आपल्या दत्त महाराजांकडे काहीही घेऊन याची गरज नाही आहे तुम्हाला, काहीही नाही, फक्त स्वतःला घेऊन या असं मी सगळ्यांना सांगतो. आता स्वतःला घेऊन या म्हणजे काय, जेव्हा तुम्ही देवाच्या बाहेर चप्पल काढाल तेव्हापासून परत तुम्ही घरी जाईपर्यंत फक्त चिंतन करा. म्हणून तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं, अवधूत स्वरूपाला चिंतन करा आणि ते जगुरु दत्तात्रय आहेत. असं देवांचे देव ते आहेत. तसं असल्यामुळे आपल्याला याला की प्रत्येकाला आपापला अनुभव मिळत असतो. कारण प्रत्येकाला आपापला माइंड स्टेटमध्ये येत असतात तिथे. कोण आता हिंदूच्या बाजूला आहेत, कोण कॅन्सरचे पेशंट आहेत, कोण प्रेग्नन्सी आहेत, कोण काय आहे. पण सगळ्या रोगांचं आम्ही फक्त त्यांना एवढंच सांगतो, या सद्भावे नमन करिता त्या तू पूर्ण वळसे. तुम्ही फक्त तिकडे सद्भावनाने नमन करा, सगळं तुमचं महाराज बघून घेतील. असा हा माझा स्वतःचा अनुभव पण आहे. माझ्या वडिलांनी पण सांगितलं आणि माझ्या आजोबांनी पण सांगितलं आणि ते दिवसेंदिवस रोजच्या रोज मी अनुभव घेत असतो या गोष्टीचा. तसं असल्यामुळे आपला देव हा जो आहे हा कित्येक वर्ष आतमध्ये राहिला असल्यामुळे त्याला जास्त प्राचारिक नाही झालं आहे. पण आता काही लोक जे इकडनं गेले होते ते परत कधी कधी येतात. वर्षातून कधी ना कधी दत्त जयंतीला येत असतात. आपल्या देवळामध्ये नागपंचमीला, दत्त जयंतीला आणि शिवरात्रीला पालखीचा उत्सव होत असतो. ह्यामध्ये बहुसंख्येने म्हणजे म्हणतात बहुसंख्येने भक्त मंडळी जमा होतात किंवा त्या पालखीचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेत असतात आपल्याकडे. याशिवाय आपल्याकडे बाकीचे म्हणजे दत्त जयंतीच्या पालखीच्या नंतर पण आपल्याकडे महाप्रसादचा हा कार्यक्रम छोटासा ठेवलेला असतो. पण ते पण एक लिमिटेडमध्ये होत असतं. पण काही ना काही आपल्याकडे छोटं ना छोटं नामसंकीर्तन, अन्नदान ह्या गोष्टी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या देशामध्ये अन्नदानाला जास्तीत जास्त प्रभाव सांगितला गेला आहे. तसं असल्यामुळे काश्यावसम करदंडधारणम कमंडलम पद्मकरेण शंखम म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते झोळी पण आहे, त्याच्यामध्ये अन्नपूर्णा वास असते. असं दत्त महाराजांचं स्वरूप आहे. तो मित्रांनो, तुम्ही ऐकलीत, फार छान माहिती दिलीत गुरुजींनी आपल्याला. तर मी आता निरोप घेण्यापूर्वी गुरुजींचे आभार मानतो आणि एकच विनंती करतो की गुरुजी, या मंदिराचं टायमिंग काय, म्हणजे कोणाला यायचं असेल तर गुरुवारी किंवा इतर दिवशी टायमिंग काय? आता आपलं कसं आहे, सकाळी 6ला देऊळ उघडलं जातं. 10 ते 12 हे महाअभिषेक आणि बाकी महाराजांचे रोजचे कार्यक्रम चालू असतात. 12 ते 4 पर्यंत देऊळ बंद असतं. तर 12 ते 4च्या मध्ये नैवेद्य वगैरे सगळे बाकीचे आतमधले कार्यक्रम होत असतात. आणि परत 4 वाजता 4 ते 9 संध्याकाळी ते भक्तजनांसाठी दर्शनासाठी आपण देऊळ उघडं ठेवतो. आणि त्यानंतर दर गुरुवारी जवळजवळ 9:30 वाजतात, कारण भजन चाललेलं असतं. कधी एखाद दोन बुवा गाणे म्हणण्याची इच्छा केली तर पुढे मागे होतं. पण ते 9:15 9:30 पर्यंत आम्ही देऊळ बंद करतो फक्त गुरुवारी. आणि समोरच्या समजा भक्ताला, एका भाविकाला जर अन्नदान करायची इच्छा असेल तर त्याने कसं असतं, आपल्याकडे कसं आहे की बेसिकली आम्ही कोणाकडनं इनिशियल जेव्हा सुरू केले तर आम्ही कोणाकडनं काही घेत नव्हतो. कारण दत्त महाराज स्वतः तिकडे असल्यामुळे आम्ही फक्त बोलायची होते. पण कसं आहे, अन्नदान आपल्याकडे रेग्युलर होत नाही. वर्षातून एकदा तो महाप्रसाद म्हणून होतो, तो दान म्हणून होत नाही. नाही म्हणजे असं पावती म्हणा, नाही, आपल्याकडे पावती वगैरे कसं नाही. तुम्ही जर आता आमच्याकडे कसं असतं, कोण तांदूळ बोलेल, तांदूळ सपोज मला कोणी सांगितलं मला 100 किलो द्यायचं, मी 100 किलो एकत्र घेणार नाही. त्यांच्याकडे 10 घेणार. 10 घेऊन बाकीचे मला 100 जरी लागले असेल, मी बाकीचे 10 लोकांना सांगणार. कारण सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. तसं बघायला गेलं तर मला महाराजांच्या कृपेने कोणाकडनं घ्यायची गरज लागणार नाही. असे भक्त आहेत की एकाला सांगितलं की माझ्याकडे येणार, पण तसं नकोय मला. मग त्याला ते दान होतं. इकडे प्रसाद बनवायचा. बरोबर. याला अन्नदान किंवा मी भंडारा हा शब्द मी वापरायचा टाळतो. आणि ह्याला फक्त महाप्रसाद असं म्हणतो. महाप्रसाद याच्यात कसं असतं, आपल्याकडे पंक्तीने खाली बसून शांतपणे, आणि आम्ही असं बाहेर टेबल खुर्च्या वगैरे नाही. आमच्याकडे महाराजांच्या वास्तूमध्ये आमचे भागोजी की जे होते अन्नदाता होते, ते अन्नदान करायचे. तसं असल्यामुळे त्यांची ती जी पारंपरिक जे आम्ही ती लिगसी त्यांच्या एवढं तर नाही, पण काही ना थोडंसं मी प्रयत्न करतो की ती लिगसी वर्षातून एकदा तरी आपल्या देवळाच्या आतमध्ये बसून सगळ्यांनी महाप्रसाद सेवन झालं पाहिजे. बरोबर. ही एकच हेतू आहे. पण कसं, आम्ही काही कोणाकडनं काही गोळा वगैरे करत नाही. इच्छुक लोकांना आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला हे लागणार आहे, जर नाही आहे तर ठीक आहे.
कारण काय आहे की आपल्याकडे व्हॉलेंटियर्स मग बाकीचे काही काही गोष्टी असतात. आता एक जवळजवळ एक 400-500 लोक जेवून जायचं असं बोललं तर आपल्याला व्हॉलेंटियर्स पण लागत व्हॉलेंटियर्स पण असतात. लागतात. आणि इकडे व्हॉलेंटियर्स सगळे आपल्याकडे देवातले भक्तच आहेत. हम्म, ही सेवा अंगसेवा म्हणून ती करतात. करतात. बरोबर. आपण जसं मोठे मोठे संस्थानांमध्ये शिर्डीला तिरुपतीला वगैरे तिकडे ती एक वेगळंच वेगळं असतं. सिस्टम आहे पण त्यांची. आपल्याकडे तसं तसं नाही. नाही. आपल्याकडे पहिला आई वडील असताना आम्ही भजनामध्ये फक्त चहा आणि कॉफी द्यायला पण आमची खरं सांगायला गेलं तर आमची परीक्षा घेतली महाराजांनी. अच्छा. आज देवाच्या कृपेने आपण त्याच्यावर भरपूर पुढे गेलेलो. केलं. मी आई माझी असताना म्हणजे 1989ची अगोदरची गोष्ट आहे. माझी आई असताना एक सुवासिनी एक ब्राह्मण आमच्या दत्त नवरात्रामध्ये ब्रह्मचारी असल्यामुळे ब्रह्मचारीला आम्ही तेव्हाची आमची तशी परिस्थिती होती. मग आता महाराजांचा अनंत असताना घेतो. पण ते अनंत असताना उधळू नये आपण. बरोबर. हां, कारण काय असतं जिथे पैसा आला चंचल लक्ष्मी आली तिकडे की मग सगळ्यांची डोकी खराब होते. आपल्याकडे वैराग्य लक्ष्मी आहे. आपल्याकडे चंचल लक्ष्मी नाही आहे, वैराग्य लक्ष्मी. तुम्हाला इकडे तुम्ही आध्यात्मिक मार्गामध्ये साठी म्हणून पाचलेगावकर महाराजांनी ही वास्तू त्यासाठी निर्माण केलेली आहे. मनशांती मिळाली पाहिजे इथे. मनशांती इकडे म्हणतात ना इकडे पैशाचं देणं घेणं नाही, इकडे फक्त प्रेम देणं घेणं आहे. फक्त प्रेम. मला किती लोक विचारतात की गुरुजी आम्ही काय करू का? तुम्हाला काय करायचं तर आम्हाला फक्त विश्वासानं विचारायला लागेल. पण तुम्ही काय आणून द्यायचं असेल, मला पूजेला लागणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला द्यायच्या असतील तर तुमच्या हिशोबाने तुम्ही आणून द्या. म्हणजे फुलं वगैरे आणून तुम्हाला- आता हे जे फुलं वगैरे आहेत हा, ते फक्त भक्त आपल्याकडे- पेढे वगैरे असं आणून देऊ शकतो. हो हो, आपल्याकडे दर गुरुवारचा जो प्रसाद असतो हा. तो भक्तांनी आणलेलाच प्रसाद आणलेलं असतो. सगळ्या गोष्टी ज्या आहेत भक्तांचे डायरेक्टली. ओके. आता इकडे काही काही जण आम्ही जेव्हा महाप्रसादाला काही काही जण न सांगता मला म्हणजे इन्फॉर्म न करता जिलेबी घेऊन येतात. तर मी त्याला म्हणतो एक एक जिलेबी सगळ्यांना वाढ तुझ्या हाताने. चला आणलायस ना हो. तुला समाधान. बरोबर. अरे मग ते कुठे गेले मी आणले नाही. इकडे तसं आजपर्यंत आम्ही कोणाकडे हात पसरवलं पण नाही कारण महाराजांनी जशी Exactly. पाळीच आणली नाही. आम्हाला फक्त आणि फक्त सद्भाव आहे ना म्हणा. आम्ही फक्त आमच्या भावनांनी पुरलेलो आहे. प्रभू तुझा योगक्षम चालू होणार आहे. अन्न पानेच सर्वदा ततो मे श्री अमावहा असं उपनिषद मध्ये सांगितलंय. तू माझ्याकडे सगळं लक्ष दे. अन्न पाणी आणि श्री. श्री म्हणजे तिकडे विद्या असो, मुलांना विद्या म्हणा, माझ्यासारख्यांना आरोग्य आयु म्हणा, हे सगळं मी देणार आहे. तुला मागायची गरज नाही. नेम करा तुम्ही, नेम करा, नेम करोड दोष विश्वास आहे. आम्हाला आमच्या गुरुजींनी माझ्या फक्त नेम सांगितलेले, बाकी काय नाही. तो तुझा बघून घे. प्रभू तुझा योगक्षेम चालवी, जन तुझा नमती स्वभूषणे. आज मी महाराजांची सेवा करता मला नमस्कार कशाला करताय? कारण मी त्यांची सेवा करतो. मी ब्राह्मण आहे आणि ते कर्मकांडी आहे ते सगळं वेगळं. पण मला बघणारे गुरुजी तुम्ही भेटलात ना महाराजांचं दर्शन झालं असं बोलणारे लोक आहेत माझ्याकडे. एवढं प्रेम देणारे लोक आहेत माझ्याकडे. मग मी काय त्यांच्याकडे काय मग एवढंच सगळं जे प्रेम महाराजांना देत आहेत ते प्रेम आपल्याला मिळतं. ती त्या लेवलची प्रेम मिळतं. तसं असल्यामुळे आपल्याकडे तुम्ही महाप्रसाद द्यायचं आग्रहाचं निर्माण करा. पण कसं की आम्हाला थोडंसं वेळ जातं. कारण का सगळे काही सिनियर सिटीजन असतात, लहान असतात, काय असतं. मग आम्ही 12-12:30ला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हा प्रसाद करतो. आणि ही जवळजवळ ते 10-12 वर्ष झाली लोकांसाठी ओपन केलं. नाही तर सनातन म्हणजे आमच्या लहानपणीपासून आम्ही आमच्याकडनं जेवढं होत असं तेवढं करत होतो. आता हे जाऊ तर 10-12 वर्ष झाले की आम्ही थोडं पब्लिकला इन्व्हॉल्व करतो. कारण कसं असतंय आणि आपल्याकडे भक्त पण तेव्हापासून असे वाढायला. आणि माझ्याकडे आपलं दत्तभावनी आपण करत असतो. दर गुरुवारी 7 ते 7:30च्या दरम्यान दत्तभावनी असते. हे काम आपण करतोय की पहिले हे नव्हतं. कारण का कित्येक लोक माझ्याकडे येऊन बोलायचे की गुरुजी मला सप्ताह करायला वेळ मिळत नाहीये, मला सप्ताह करायचा. तर गुरुक्षेत्रामधले 52 अध्याय आहेत. तर दत्त भावनीमध्ये 52 अध्यायाचा सार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एकदा तुम्ही दत्तमावली म्हणलं तर तुमचा एक पारायण झालं म्हणजे किंवा एक सप्ताह झाला. एवढं पुण्याही आहे त्याच्यामध्ये. मग तुमची इच्छा कंप्लीट होते ना. बरोबर. तुमचा वेळ पण वाचतो, इच्छा पण कळतो. आणि महाराजांसमोर बसून आपल्या घरी कारण दत्त महाराज संन्यासी असल्यामुळे काही गोष्टींना तिकडे सोळं जास्त इतर देवतांपेक्षा महाराजांकडे जास्त सोळं पाळलं जातं. तुम्ही नरसोबाच्या वाडीला बघा, तुम्ही गाणगापूरला बघा, सोळं भरपूर आहे. ब्रह्मचारी आहेत ते. आणि ते नरसिंहाचे उपासक आहेत. नरसिंह एकदम कडक देव आहेत. म्हणजे रिलेशन असं आहे
मग गाणगापूरला जे आहेत ते Same. सेम ना? सेम 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 सगळं सेम आहे, सगळं सेम आहे. आपण काय आहे की मूर्ती आता तिकडे फक्त पादुका आहे, आपल्याकडे ते पादुका खाली आहेत असे अच्छा, हा. दत्त महाराजांची पादुका जिथे पूजा होते. पूजा होते. पण दर्शनाला महाराजांचं असं स्वरूप दिसतोय, पण पूजा अशी होती. हा. पादुका दत्त महाराजांच्या जास्तीत जास्त पादुकांचाच पूजा केलं जातं. तुम्ही दत्त महाराजांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात, कुरोपूरला जा, नरसोबाच्या वाडीला, गाणगापूरला जा, कुठे गेलं तर फक्त महाराजांची पादुकाच आहेत. तर थोडं इंटरप्ट करतो. जी परिक्रमा करतात हा. ह्याच्यासाठी ती कुठून सुरुवात करतात? ती परिक्रमा तुम्ही गिरनारला पण करतात ते. गिरनारला पकडतात? हो हो, नाही नाही, गिरनारलाच परिक्रमा अच्छा, करतात. नाही नाही, ते कुरवपूर, पिठापूर वगैरे ते असं सगळं? ते बघा, तुम्हाला एक सांगू का, हे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आहे. अच्छा, पण ते- तसं असल्यामुळे हा. आता सपोज त्यांनी 4 महिने धरलं की मी या 4 ठिकाणी दत्त महाराजांच्याच ठिकाणी जाऊन येतो. हा. कारण सगळं जण ऑफिस सुट्ट्या हे सगळं सांभाळायचं ना, म्हणून काय करतात काय काय जण, प्रत्येकाची आपापली भावना आहे. त्याच्यात बरोबर. काही कुठे लिहिलेलं असं नाही आहे. हा, हा. दत्त महाराजांची परिक्रमा आता दत्त महाराज कुरवपूरला आहे, पिठापूरला आहे. तर जसं जसं त्यांना आता पिठापूर आंध्रामध्ये आहे आंध्रामध्ये. है ना, हे इकडे कर्नाटकला आहे. तसं असल्यामुळे इकडे तसं असल्यामुळे सगळ्यांना एकच शॉटमध्ये जमणार नाही आहे, ते बरोबर. जमण्यासारखं नाही आहे. आणि करणारे भक्त आहेत पण एकच आहे, परिक्रमा दत्त महाराजांचं किंवा गिरनारला करतात ते तिकडच्या तिकडेच आहे. अच्छा, करेक्ट. हा, तसं असल्यामुळे महाराजांचं तिकडे परिक्रमा करतात. हे वेगळे आहे, दर्शन आहेत. महाराजांचं दर्शन वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी, कारण काय आहे, त्रिभुवनात त्यांची फेरी असते. तसं असल्यामुळे दत्त महाराज कोल्हापूरला जाऊन जेवतायत, हो. माऊरला जाऊन झोपतायत, अच्छा, पांढरपूरला जाऊन गंध लावतात, काशीला जाऊन आंघोळ करतायत. असं असताना त्या स्थानाचं महत्त्व वाढवण्यासाठी, त्या स्थानाचं महत्त्वासाठी ते तिकडे जावं लागतं. बरं, गाणगापूरला ते जे म्हणतात की ज्यांच्या अंगात काही असतं मग ते भूत ते वरती चढतात ते, हो. म्हणजे त्यांना कसं असते, दत्त महाराज आहे ना, भूत पेत यक्ष गंधर्व राक्षस देवता भक्त मनुष्य सगळ्यांना मुक्ती देणारी एकच देवता आहे. ओके. त्यांना पण टाइम द्यायला पाहिजे ना. हा. हा, दत्त महाराज बायस नाही आहेत. म्हणजे मला विचारलं ते खरं आहे का? म्हणजे हो 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 हा. हो. बघा कसं असते, काही जण ज्यांच्यावरून ते जात असते ना, त्यांना कळत असते की काय होतंय काय नाही. आपण आता नॉर्मल भक्त म्हणून जाऊ नसतो, तुम्हाला माहित नसतं तुमच्या बाजूला कसा रिॲक्ट करेल तिकडे नगारा वाजला. हा. हा, कोण कसा भाजलेला असतो. कपडे तर सगळे व्यवस्थित घातलेले आहेत, ओके. पण अंगाच्या कोणात तर वास येतोय ना, जी दुष्ट आत्मा असते आत्मा. ओके. ते तेव्हा ती बाहेर पडते. दत्त महाराज त्यांना मुक्त करतात त्या ध्येयातून. त्यांना ते गुरुक्षेत्रामध्ये प्रत्यक्षात तिकडे गाणगापूरला ते मी आहे म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात आहे मी तिकडे. दुपारची आरती आणि महानैवेद्य तिकडे होतं त्यांचं. महाआरती तिकडे घेतात ते. मग महाआरतीला सगळे येतात तिकडे. म्हणून दत्त महाराजांच्या भक्तांमध्ये किंवा दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये ना, भक्तांची दत्त महाराज भरपूर कसोटी घेतलेली आहे. अच्छा. भरपूर कसोटी घेतलेली आहे. 12ची परीक्षा असं म्हणतात मोठे मोठे संत, की महाराजांच्या परीक्षामध्ये आपण नाही राहू शकत. ते तुम्हाला कसून घेतात, पण एकदा मोक्ष देतात तर फक्त एका झलकेमध्ये तुम्हाला मोक्ष. परत तुम्हाला पुनर्जन्म रहित करून टाकतात. परत तुम्हाला जन्म घ्यायची गरज नाही. हो. म्हणून त्या आशामध्ये तिकडे भूत पेश यक्ष गंधर्व सगळे येतात. पण हे दुपारचे जे आहेत ना, हे जे शक्ती जे येतात, हे त्यांना मोक्ष पाहिजे. मला तुम्ही मोक्ष द्या, या देहातून मला काढा. कारण काय, काही शक्ती आपल्याला कळत नसतं की रस्त्यावर गेलेले असतात, ऍक्सिडेंटमध्ये गेलेले असतात, किंवा करणी करून ते कळतं. टाकतात, मग हो, ते ते पकडतात सगळं. हो. भूत वगैरे. हो, आहे ती शक्ती आहे, नाही असं नाही आहे. पण जोपर्यंत महाराजांच्या सान्निध्यात किंवा त्यांच्या पण असते, हे सगळे भागत नाहीत आपल्याला. आणि जर भागले असेल तर हेच काढतात. दत्त महाराजांकडे ही कारण 12 ते 12:30 ते जवळजवळ 3:30च्या दरम्यान दुपारच्या हा. ते ती शक्तीचा टाइम आहे ते. हो. आणि रात्री 12 ते 3 परत त्यांचेच टाइम. ओके. ते त्यांचा टाइम अलॉटेड आहे. तुम्ही त्याचे म्हणून दत्त महाराजांच्या काही ठिकाणी दुपारी आम्ही जसं घंटी वाजवू नका म्हणून सांगतो. अच्छा, दुपारी 12 वाजता. 12 वाजता. हो. हा, कारण का आगमार्थांतो देवानाम गमनार्थांतो राक्षसाम. घंटी कधी वाजवतो आपण देवाच्या पूजेला, की आम्ही त्या जागेत निगेटिव्ह एनर्जी काय असेल हा. ती निघून जाणार आणि देवाला बोलवायला. आगमार्थांतो देवानाम, देवाला आगमन करतो म्हणून आम्ही घंटी वाजवतो. आता ह्या इकडे कसं असतं की इकडे घंटी वगैरे वाजवतो, नगारा वाजतात म्हणून ते एकदम उडायला लागतात ते. ओके. आणि मग ते तिकडे अप्रोच होतात. ऑपरेशन ते तिकडं मोक्षाने खाली पडतात.
म्हणून मग दुपारी 12 ते 3 घंटा वाजवा. घंट वाजवायचं नसतं, कारण हो. का ते घंटी वाजवलं तर ते येणार नाही, हा, घंटी वाजवलं तर ते येणार नाहीत. हे माहित नव्हतं मला, खरं सांगतो. हा आगमनार्थ देव आता पूजाचे आपण कोणत्याही पूजेची सुरुवात न करता आपण दिवा लावतो. त्या कर्म साक्षी दिवा येतो. आपण जे कर्म करतो त्याला साक्षी कोण आहे? अग्नी. अग्नी. मग आपण अग्नीला सूर्याला आपण खाली आणू शकतो का? नाही. नाही. तर सूर्याचं एक छोटंसं आपण अग्नी स्वरूपात ठेवत असतो. ओके. म्हणून ती कर्म होईपर्यंत, म्हणून देवाकडे 24 तास नंदादीप असतो. त्या नंदादीपाचं भावना ती असते की तुम्ही दीपाच्या स्वरूपाने तिकडे राहा. पण तो दिवा अखंड रात्रभर अखंड. चालू ठेवायचा. हो. अच्छा. इकडे 2 दिवे असतात, तुपाचा आणि तेलाचा. तेलाचा नाही, पण जेन्युअनली म्हणजे असं मी म्हणतो, एखादा देवाऱ्यामध्ये आपल्या घरी. नाही मी घरी तर मी कोणाला सजेस्ट करणार नाही, हा, कारण घरात पूजा पुरतं रोज सकाळी दिवा, संध्याकाळी दिवा. संध्याकाळी 7ला दिवे वाजवतो. अखंड दिवा घरात काही तुम्ही जर नेम करत असाल, किंवा आता गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, मग तिकडे अखंड दिवा ठेवा. अच्छा. किंवा तुम्ही काहीतरी व्रत करतायत, म्हणजे दिवसांदिवसाचं, जास्त हा. दिवस 10 दिवसाच्या वरचा, 11 दिवसाच्या वरचा काही व्रत करत असाल तरच दिवा लावा. नाहीतर तुमच्या घरी नित्यनिमित्त 2दा सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला तरी घरी चालतो. कारण कोणत्याही घरात पॉसिबल नसतं ते, कारण कामाला वगैरे जायचं असतं किंवा घर आहे ते, शेवटी तिकडे बाकीचे काही काही गोष्टी होत असतात, म्हणून ते पॉसिबल नाही आहे. पण सकाळ संध्याकाळ दिवा हा लागलाच पाहिजे. अच्छा. बरं, मी आता तुम्हाला परत गाणगापूरला घेऊन येतो. या ना. आपण मगाशी आता जसं म्हणालो, गाणगापूरला ते भूतांचं जे आपण डिस्कस केलं, तसंच तिथे बाजूला भस्माचा डोंगर सुद्धा आहे. हो. तर त्याचं आणि गाणगापूरचं काय तिकडे भस्म महात्म्य काय आहे की महाराजांनी सगळ्यांना भस्माचा प्रसाद ऍक्च्युली काय आहे, दत्त महाराजांचं जेवढी पण जी गोष्ट आहे त्याच्या जोडीमधून फक्त भस्म आहे. भस्मामधून त्यांनी विभूती म्हणतात, त्याला विभूतीची अनुभूती सगळ्यांना प्रचिती देत असते. अच्छा. तुम्हाला जे काय पाहिजे ते विभूतीमधून येणार आणि विभूतीमध्येच कन्वर्ट होणार. ओके, म्हणजे बाकी ती मागच्या कथा तीच आहे, तीच बाकी आहे, बाकी काही काही नाही. ओके. तर काही लोक असं म्हणतात की तिथे कोणातरी भस्म केला होता म्हणून मग ते. भस्म कोणाला घेत आपण कोणाचा राख लावतो का? पहिला हा, प्रश्न. तोच प्रश्न. बरोबर. आता आपले कोण पूर्वजांना आपण आता दहन कार्य करून येऊ, हो. मग त्यांनी आपल्याकडे राहावं म्हणून त्यांचा राग आपण लावू का? म्हणजे ही महाराजांनी तिथे तो बनवून ठेवला, जो येईल ते तर ज्याला पाहिजे ते लावून घेऊ शकतो. अच्छा. तिकडे साधू संत येत असतात, ते भस्म तिकडचं देवतो अंगाला लावून, त्र्यंबक नजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम इवा बंधनान मुच्योर मुक्षेमामृतात म्हणून लावतात आणि निघून जातात. ओके. हा, मृत्यूचं भय नसतं त्याला भस्म लावलेल्या व्यक्तींना. हो, ते जरी विभूती आहे त्याची अनुभूती तुम्हाला प्रचिती घ्यायला लागते, त्याला तुम्हाला तेवढी श्रद्धा ठेवायला लागते. या सगळ्या गोष्टींचं मी एकच बोलणार आहे की श्रद्धा ठेवायची. तुम्ही आहात ना, तुम्ही बघाल, तुम्हीच आहात, तुम्हीच करू शकता. ही जेव्हा तुमच्या मध्ये आहात, आणि ते कसं असतं, हळूहळू आपण विषय सेवन नाही करायचं. आपण मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं नाही. तू जे देशील ते करेक्ट. त्वम नो माता त्वम पिता तो विश्वम, असं म्हणतो. आई आणि वडील तूच आहे माझ्यासाठी. रोग भीती पण तूच आहे. तिकडे करुणात्रिपदीमध्ये घोरात कष्टात एक श्लोक आहे. ते घोरात कष्टात मध्ये 5 लाईन आहेत पोळ्या. त्या 5 लाईनीमध्ये एवढं भरम भरलेलं आहे, एवढं भरलेलं आहे की ते एकदा दिवसातून तुम्ही एकदा तरी केलं, नेम म्हणून एकदा करायचं. आणि तुम्हाला काही असं वाटलं की भीती वाटते मला, की मला असं वाटते तब्येत बरोबर नाही आहे, अशा टायमाला तुम्ही 11 वेळा जरी केलात, तुम्हाला ते तुमच्या समोर तुम्हाला डॉक्टर येऊन जसं तुम्हाला बोलेल की आता तुला मलेरिया झालाय किंवा कॅन्सर झालाय, तोच डॉक्टर येऊन त्याच तोंडाने तुम्हाला बोलेल की तुला काही नाही झालं. एवढे पॉवरफुल गोष्टी महाराजांचे सोपे शुद्ध भाषेमध्ये, पण म्हणताना आरामात म्हणायची सवय. आपल्याकडे ती नाही आहे अनफॉर्च्युनेटली. आपल्याकडे घाई, मला जायचं, मला उशीर होतो, मला हे आहे, मला ते. आपण मल्टीटास्किंग आहोत. घाई असं नाही, मल्टीटास्किंग. पण एक वेळ दिवसातून थोडीशी 2 गोष्टींकडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. एक तर तुमची तब्येत, आणि सेकंड आहे तुमचं मन. आता तब्येत बोललं की शारीरिक आणि मानसिक. शारीरिक तब्येतीसाठी तुम्ही व्यायाम करू शकता किंवा वॉकला जाऊ शकता. पण मानसिकसाठी तुम्हाला केवळ स्वतःला एकच स्थानामध्ये बसून महाराजांना चिंतन करायचं. आता तुमच्याकडे महाराज कोणाला कोणाला माहित नाही, पण त्यांना मेडिटेशन हा शब्द वापरला जातो. मेडिटेट करताना तुम्ही कोणत्या देवाची मेडिटेशन करणार, तर काय नाही, श्वासाला तुम्ही श्वासाला कंट्रोल करताय किंवा श्वासाला अलाइन करतात बर्ड्स, ते मेडिटेशन झालं ना. वायुदेवता आलेत ना तिकडे, बरोबर, वायू स्वरूप आहेत.
आम्ही वायुस्वरूपम धूपमाग्रापयामी म्हणतो, तेजस्वरूपम दीपम दर्शयामी म्हणतो. धूप आणि दीप धावतो कसं ना आपण देवाला, तर वायूला धूपमाग्रापयामी म्हणतो. धूपमध्ये तुम्ही म्हणजे सगळीकडे तुम्ही वाहून जा. आणि तेजस स्वरूप, तुला सूर्याला मी खाली आणून तुला ओळखू शकत नाही, सूर्याचा थोडा अंश म्हणून मी दिवा आणून देतो तुला ओळख. बरं, मी मेडिटेशनच्या ह्याच्यावर होतो. आपण असं म्हणतो मेडिटेशन करायचं म्हणजे ब्रह्ममुहूर्त, जसं तुम्ही मगाशी म्हणालात हो. की 12 ते 3 दुपारी आणि रात्री 12 ते 3. मग जो ब्रह्ममुहूर्त सुरू होतो तो किती वाजल्यापासून? 3:30. 3:30. 3:30 ते 3:30 ते तुम्ही सूर्योदयपर्यंत. सूर्योदयपर्यंत हो. हा ब्रह्ममुहूर्त पकडला. ब्रह्ममुहूर्त. म्हणजे देवाची पूजा करायला. नाही, पूजा नाही, हे आध्यात्मिक मार्गामध्ये हा. तुम्हाला उन्नती करायची असेल, म्हणजे हा. तुम्ही एक साधना मार्गामध्ये जात असाल, अच्छा, मेडिटेशन, किंवा तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी वाचतायत, ओके. म्हणजे तुमच्या वाचनामध्ये चरित्र काहीतरी आहे, सप्ताह आहे, भागवत आहे, हा. रामायण आहे, तुम्ही तेव्हा वाचाल तर तुमच्या मनात ते व्यवस्थित जाईल. ओके. पूजा अर्चना आहे सूर्य उदयाच्या नंतरच, कारण का सूर्य उदयाच्या अगोदर ब्राह्मणांना आम्हाला काही काही गोष्टी करायला सांगितल्या, अच्छा, गायत्री सांगितलंय, संध्या करायला सांगितली, आणि ते झाल्यानंतर, संध्या झाल्यानंतर, तर्पण केल्यानंतर मग आम्ही आमच्या देवाची पूजा सूर्य उदयाबरोबर चालवायची. ओके. हो. आता काही काही ठिकाणी कसं, जसे मोठे मोठे तिरुपतीला वगैरे वगैरे, ते ब्राह्मी मुहूर्ताला पूजा सुरू करतात, कारण त्यांची जी पूजा करण्याची ती ते प्रोसेस जो आहे 3.5-4 तास जातात, म्हणजे जवळजवळ 3.5-4 तास ते महाराजांना कव्हर करून बसू शकत नाहीत ना तिकडे, एक्झॅक्ट, भक्त असतात बाहेर, बरोबर. आहे की नाही. म्हणून ते मूर्तीला, महाराजांच्या त्या स्वरूपाला पूजा लवकर करून रेडी ठेवतात, आणि तोपर्यंत कधी कधी कुठे कुठे पडदा घालतात, कधी कधी आपल्याला लाईव्हली बघायला मिळतं. बरोबर. सिद्धिविनायकमध्ये लाईव्ह बघायला मिळतं, तिरुपतीला भरता पडदा बघायला, साऊथला म्हणजे दक्षिण प्रांतामध्ये सगळीकडे आणि मग पूजा आदी कार्यक्रम जे आहेत हे सूर्य उदयाबरोबर करायचे असतात. तोपर्यंत फक्त तुमचा आध्यात्मिक, तिकडे काही नाही. जपे माळ अंतरी, म्हणजे तुमच्या हातात माळ पण नसलं तरी हरकत नाही, तुम्ही मेडिटेशन त्याला म्हणतात, त्या हात नाही, शांतपणे बसलाय, तुमच्या गुरुदेवाने तुमचा उपदेश करता, गुरु जे असतील त्यांचा मंत्राचं साधना करताय, त्याचं पुरस्चरण करतात. पुरस्चरण म्हणजे कसे, काही दिवस 41 दिवस एकाच टायमाला उठून एकाच टाइम टेबलमध्ये 41 दिवस राहणं, त्याला मंडल म्हणतात. हे सगळं आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. पण जर आपल्याला तुम्ही नाईट शिफ्ट करून आलं, की डे शिफ्ट करून आलं, की सेकंड शिफ्ट करून आलं, तुम्हाला सकाळी उठायचं बोललं की तर पंचायत होते. बरोबर. अशा ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही फक्त करा, ते ऑटोमॅटिक अलाइनमेंट होऊन जाते ते, पण करण्याची ती श्रद्धा तुम्हाला पाहिजे. बरं, आता फक्त 2 प्रश्न, एक अगदी सोपे आहेत. जे पहिला म्हणजे की मंत्र कोणता म्हणावा दत्त महाराजांसाठी? दत्त महाराजांचा मंत्र म्हणजे श्री दत्त शरणम मम. अच्छा, हो, एवढंच. श्री दत्त शरणम मम, 108 वेळा म्हटलं हरकत नाही, चालेल. हो हो. द्राम दत्तात्रय हे पण चालतं. हे सगळे मोठे मोठे मंत्र आहेत, त्याला थोडंसं पवित्र पाळलं तर त्याचा इफेक्ट लवकर पडतो. आपल्याकडे कसं आहे की पॅन्ट शर्टनी येणार, कमरेला पट्टा असणार, हातपाय नाही धुणार, आणि मग इकडे बसून मी बघतो काही काही जणांना, पण त्याच्या भावनाला जास्त महत्त्व देतो मी, त्याच्या भावनाला जास्त महत्त्व देतो, कारण तो माणूस करतोय काही, कसं काही असो, बसून करतोय ते महत्त्वाचं आहे. तसंच प्रमाणे एक ठिकाणी शांतपणे बसून लूज कपडे घालून, कपडे टाईट घालून बसलं तर आपल्याला ती अनकम्फर्टेबल, अवघड होतं बसायला. तसंच प्रमाणे शांतपणे बसून चित्त आणि श्वासामध्ये त्या मंत्राला अलाइन करायचं, सोप्या भाषामध्ये. अच्छा, हां, म्हणजे सपोज तुम्ही श्री दत्त शरणम मम, श्री दत्त शरणम मम, श्री दत्त शरणम, श्री दत्त शरणम शरणम मम. मम. मी तुझ्या ओके. शरणी आलो. अच्छा, हा त्यांचा मंत्र आहे. नंतर नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते दत्तात्रयाय नमः. ओके. आता प्रणव अक्षर ओम असल्यामुळे ते उपदेश करता पाहिजे, म्हणून तो ओम शब्द आपण कोणत्या गुरुजी, आपला गुरु म्हणून त्यांच्याकडनं घेतात तर मग तो अक्षर वाढतात. अच्छा, प्रणव अक्षर आहे ते अधिकारी पुरुष देतात. आता जिथे बघावं तिकडे प्रिंट करून देत आहेत, पण ते ऍक्च्युली ते चुकीचं आहे. एक त्या देवतेचं आधाई, म्हणजे त्यांनी त्या देवतेची उपासना केली असेल, त्या देवताकडनं, त्या व्यक्तीकडनं आपल्या गुरुची जागा देऊन ती मंत्र त्यांच्याकडनं उपदेश करून घ्यायचा असतो. जसं आम्ही मुंजीला, आमचे वडील आमच्या मुंजी करतात वयाच्या 8व्या वर्ष, तर गायत्री उपदेश कानात करतात. सगळ्यांना गायत्री मंत्र माहिती आहे, अच्छा, पण ते अंगावर कपडा घालून, पंचा घालून ते कानावर का घालतात? कारण तुम्ही ते मंत्र म्हणत असताना आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जीज असतात. हो, राईट. म्हणून शांत, आपण कोणताही जप करत असताना शांतपणे
न कळत करायचं साधना आहे ती. आपण जसे अभ्यास करणार रात्री अभ्यास करतो कोणाला न सांगणार, हे त्यातला प्रकार आहे. त्यातला प्रकार. हे आध्यात्मिक मार्गाचे उन्नतीसाठी येते. एक तर अभ्यास करतो आपण जसं ते विद्यार्थीसाठी ते जसं उन्नतीसाठी आहे तसं ते पण आपण इकडे विद्यार्थी म्हणूनच इकडे कधी बाप बनत नाही कोणी. बरोबर. इकडे बच्चा म्हणत असेल तर तुम्हाला मिळतच राहील. मिळतच राहिलं. बरं, एक शेवटचा प्रश्न. जी पारायण दत्तांचं करायचं असेल तर काय म्हणजे स्टार्ट कशी करावी? गुरुक्षेत्राचं पारायणाबद्दल गुरुक्षेत्राच्या ग्रंथामध्ये शेवटच्या काही पानांमध्ये लिहिलेलं आहे. अच्छा. हो हो. त्याला जास्तीत जास्त एक ठिकाण, एकाच ठिकाणी घरात किंवा देवळात एकच ठिकाण ठेवायचं. एक पाठावर दिवा, दत्तमानाचा फोटो, असे एक मांडणी असते. चरित्राची पूजा करायची असते. दत्तमानाच्या स्वरूपामध्ये ते चरित्र आहे, पुस्तक चरित्र. करेक्ट. तसं असं त्याची पूजा करून त्याच्यात ना 7 दिवसामध्ये म्हणजे तुम्ही शुक्रवारी सुरू करायचं आणि गुरुवारी समाप्ती करायची. त्याच्यात दिवसाला किती अध्याय आहेत म्हणजे पहिल्या दिवशी 1 ते 7 आहेत, मग 7 ते मग पुढे दुसऱ्या दिवशी तसे आहेत, तसे ते अध्याय आहेत. तसे प्रत्येक दिवशी वाचायचे. वाचायचे. प्रत्येक दिवशी वाचायचं. त्या गुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला श्रीपासी वल्लभांचं, नृसिंह सरस्वतीचं सगळं त्याचे त्यांनी काय सांगितलेलं आहे, वेदांचं त्यानं काशीखंड सांगितलं, ज्ञानखंड सांगितलं. काशीला यात्रेला जातात तर कशी यात्रा करावी, ओके. काशीची यात्रा करण्याची पद्धत काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ब्राह्मणांनी कसं राहायला पाहिजे, कोणत्या आपल्या कुकृत्याने काय आपल्यावर कोणते जन्म येतात, त्याचा सगळं उल्लेख केलेला आहे. व्यभिचारा प्रकाराने काही आहेत की काही लोकांनी व्यभिचार भरपूर केला तर त्यांना ब्रह्मराक्षसाचं कसं आलं की गर्भपात केल्यानंतर त्यांच्यावर काय परिस्थिती त्यांच्यावर कशी आली, दत्त महाराजांनी त्यांना कसं काढलं बाहेर, त्या सगळ्या गोष्टींमधून ते सगळं त्याच्यात उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुमच्या कृतस्य कर्मणा प्रायश्चित्तार्थम, तुम्ही झालेला कळत न कळत झालेले प्रायश्चित्त जे कार्य झाले तुमच्याकडनं, म्हणजे अज्ञान आपल्याला कळत नसतं त्या वयाच्या हिशोबाने, त्या सिच्युएशनच्या हिशोबाने. पण आपल्याकडनं काही गोष्टी झालेले तर त्यांना कसं गप्प आपण आपले दोष कसे निवारण स्वतः करायचे असतात ते त्यात दिलेलं. हो. आता काही लोक म्हणतात की आम्ही गंगेत जाऊन आंघोळ करून आलो, आम्ही पवित्र झालो. नाही. तुम्ही केलेले दोष आहेत ते तसेच राहणार. तुम्हाला पुढे काही दोष होणार नाही अशी तुमची बुद्धी तयार होणार. म्हणून गंगा स्नान. ओके. हा, तुम्ही म्हणजे वाटेल ते करणार आणि गंगा स्नान करून बोलणार आता मी पवित्र झालो आणि परत तेच करणार. हा जो कन्सेप्ट आहे ना, आम्ही गंगामध्ये आंघोळ करून आलो तिकडे करून आलो. हा म्हणजे आमचे सगळे पाप धुतले. नाही. तुमचे गेलेले पाप तसे थांबलेत तिकडे, त्याला व्यत्यय आलाय आणि आता तुमच्याकडनं पुढे पाप होऊ नये अशी तुमची बॉडी तयार झाली. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये जाणं हे गरजेचं आहे. तीर्थ म्हणजे ज्या गावातून नदी जाते, क्षेत्र म्हणजे तिकडचं देवतेचं मोठं स्थान, म्हणून त्याला तीर्थक्षेत्र. आता जसं गाणगापूर आहे, नरसोबाची वाडी आहे, हे सगळं तीर्थक्षेत्र आहेत. तिकडे कृष्णा नदी वाहते आहे आणि तिकडे महाराजांचं दर्शन आहे. तीर्थ पण झालं, क्षेत्र पण शेताला आणि क्षेत्र पण. हा, तीर्थक्षेत्र आपण म्हणतो ना. यात्रेला गेलो, कुठे गेलात रे, आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो. का नरसोबाच्या वाडीला, आपण इकडे गेलो असतो. नाही, ते तीर्थक्षेत्र आहे. यात्रेला कधीही तीर्थक्षेत्रामध्ये जायचं असतं. बाकीचे देवस्थान आहेत ते फेमस देवस्थान आहे. तिरुपती तीर्थक्षेत्र आहे, ते क्षेत्र आहे. तिरुपतीला गंगा कुठे आहे? गंगा नाही. अच्छा. नदी नाही आहे तिकडे. करेक्ट. ते क्षेत्र आहे. तेच नरसोबाची वाडी तीर्थक्षेत्र आहे, तिकडे नदी आहे. हा, धरमपुरी म्हणजे आमची गाव आहे करीमनगरला, ते तीर्थक्षेत्र. नृसिंह स्वामीचं आहे, लक्ष्मी नृसिंह साहेब आहे, तिकडे गोदावरी वाहते. ही नाशिकची गोदावरी आमच्या गावी येते. अच्छा. म्हणून त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र. हा. सो मित्रांनो, मला ना हा व्लॉग खरं संपवायची इच्छा नाही आहे. खूप छान माहिती दिली आपल्याला गुरुजीने आणि असंच वाटतं की कंटिन्युअसली बोलत राहावं, पण वेळेचं बंधन आहे. प्लस आता लाईट सुद्धा कमी होत चाललेला आहे. पण काय सांगू, खूप छान माहिती दिली त्यांनी आपल्याला दत्त महाराजांबद्दल, पूर्ण अध्यात्माबद्दल त्यांनी खूप छान सांगितलं. गुरुजी, या माहितीबद्दल मनापासून आभार. आणि गुरुदेव. खरंच आपले जे व्ह्युअर्स बघतायत हे नक्कीच फॉलो करतील जी तुम्ही माहिती दिली, म्हणजे पारायणाबद्दल किंवा जो मंत्र तुम्ही सांगितला त्याबद्दल. सो आणि इथे येऊन सुद्धा ते जातील. हो. आणि आशा करतो की आम्ही पुन्हा तुम्हाला भेटू इथे येऊन. हो. अगदी. रामनवमी आहे. आता आपल्याकडे नागपंचमीचा पहिला कार्यक्रम येणार. हा. नागपंचमीमध्ये आपल्याकडे पालखीचा कार्यक्रम असतो एक.
त्याच्यानंतर मग गणपतीला किंवा आई काळात यांचं भजन वगैरे होतं अच्छा. तिकडे प्रत्यक्षात भजन होतं. आणि त्याच्यानंतर मग आपलं दत्त नवरात्र येतात. 9 दिवस आपल्याला जोरदार इकडे कार्यक्रम चालतात. नवरात्रीत सुद्धा दत्त नवरात्री दत्त डिसेंबर डिसेंबरमध्ये. ओके ओके. हा डिसेंबरमध्ये आपल्याकडे ती एक 9 दिवस अखंड भजन म्हणजे म्हणतात ना संध्याकाळचं भजन पर्व जसं गुरुवारी होतं अच्छा. तसं आपल्याकडे ते भजन आहे. ओके. हो म्हणजे आपण काय करतो की नवीन नवीन बुवांना नवीन नवीन पिढींना नवीन नवीन माणसांना पुढे करतो हां. इकडे. म्हणजे सगळ्यांना पुढची जी आपण येणारी पिढी आहे. येणारी पिढी जसं तुम्ही जेनझी बोलता जेनझी बोलतो. काही काही मला आता मी आश्चर्य वाटलं लहान लहान मुलं कसले नाल वाजवतात हो कसले नाल वाजवतात. आम्ही कधी ऐकतो का असं वाटतं लहान लहान मुलं 8वी 9वी 10वी मधले हेच पाहिजे. आपण म्हणतो ना की आणि त्यांच्या शरीराने आपण ऑलरेडी म्हणजे मी तर वाटत नाही की मी 50-60 जरा आयुष्य जर लाईन 100 वर्ष जरी असलं तर तुम्ही ऍक्टिव्ह किती आहात ते महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही वया वर्षाचं 65 वर्ष तुम्ही जर बेड रिटर्न झालात आणि 100 वर्ष राहिलात तर तुमचं काय झालं ते उपयोगात नाही ना. एक्झॅक्टली. आहे की नाही. मग असं आपण ऍक्टिव्ह असताना महाराजांच्या कृपेने पुढच्या पिढीला आपल्याला आंबा खायला मिळाला म्हणून आंबाचं खाऊन झाड कापून टाकायचं नाही. 4 बीज अजून लागली की समोरच्या पिढीला पण आंबा मिळाला पाहिजे. करेक्ट. हे आपल्याकडे हे होत नाही. हो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे हा होत नाही. आपण आंबा खाल्ला ना अरे सोड ना कापून टाक झाड तोडून टाक काय नको मला आता इकडे बिल्डिंग बांधायची असं नको. आता एक लावलं आपण दुसरं लावूया की पिढी वाढत चालली आहे. आज मी एकच आंबा खाल्ला पुढची ते 1 डझन खातील ना. नक्कीच. आपण त्याच्यानंतर काही चांगले आंबा आले तर आपण एक्सपोर्ट पण करता येईल. उन्नती आपल्याला देशाची पण वाढेल. तसंच ह्या लहान मुलांना संस्कार तुम्हाला कसं आहे हेच नाही तुला गाणंच म्हणायचं असं बोललं की तो मुलगा वैताग केला नाही मला तबलाच वाजवायचं मला हार्मोनियम वाजवायचं द्या त्याला त्याचं मन कशात रमते आहे तो ज्या अर्थी नाद आहे तो नाद म्हणजे कसं हरिस्मरणाचा नाद आहे. ऐकतोय ना श्रवण आहे ना. तो जरी तबला वाजवतोय पण तो भजन म्हणतोय भजन ऐकतोय भजनाला वाजवतोय म्हणजे तो कुठेतरी आहे ना. कलियुगामध्ये 3 गोष्टीमध्ये तुम्हाला मुक्ती मिळू शकते. अच्छा. 3 गोष्टीचा फक्त जास्त काही विचार करायचा नाही. तुम्ही काही ना मांडावे ना काही नाही सांडावे. काही मांडायचं नाही काही सांडायचं नाही. नंबर व्हावे गुरुपदी पाहावे. तसंच तुम्हाला 3 गोष्टी आहेत. एकादशीचं व्रत प्रत्येक सनातनाने एकादशी हा व्रत करायलाच पाहिजे. सायंटिफिकली पण प्रूव्हन झालेलं आहे की तुमच्या पोटाला 1 दिवस आराम मिळतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही भात खायचं नाही. संपूर्ण दिवस उपास. संपूर्ण दिवस. दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा. पण ज्यांना मेडिकली त्रास काय हो त्यांना मग काही लाईट खायला फळं वगैरे खायला हरकत नाही. ओके. फराळ चालतं. आणि मग त्या दिवशी नामस्मरण. ओम नमो भगवते वासुदेवाय पण चालेल. अच्छा. तुम्हाला जे जमेल ते. उपवास ह्या शब्दाचा पण थोडंसं मी थोडासा वेळ घेईन तुमचा. उपवास हा 2 शब्दांचा हा एक शब्द आहे. उप म्हणजे राहणं वास म्हणजे उप बाजूला. आता आपण उपवास आहे माझ्या बाजूला बसतात तुम्ही बरोबर. आता याच्या इकडे ह्या भावनात काय आपण देवाच्या बाजूला बसतो म्हणजे देवाच्या बाजूला म्हणजे काय आपण नेहमी देवासमोरच बसणार असं नसतं. असं नसतं. काम करीताना हरिस्मरणाचा नेम धरून तू पहा प्रेमे सागरे पोहू लागसी मग मनशी तू आहा. तुम्ही काय कोणत्याही काम करत असताना तिकडे तुम्ही ते नामस्मरण करता करता नाम करा. ते पण उपवास झालं का ना. बरोबर. 10 इंद्रिय मनासहित एकादशी झालीत ना. हो. 10 इंद्रिय आणि 1 मन ते तुम्ही एकत्र करा मग ते एकादशी झाली नित्याची होईल. एक्झॅक्टली. आपण हेच करत नाही तर गंगास्नान एकादशी व्रत आणि नामसंकीर्तन पुढे भजन चालू असेल बसा ना 2 मिनिटं. हो तो भेसुऱ्या घालतात अरे घाऊन दे. तू सूर बघायला थोडी आलायस एक्झामिनर थोडी आहेस. तुला तिकडे त्या मुवमेंटमध्ये बसायचं. हे 3 गोष्टी करा. या कलियुगामध्ये तुम्ही काही दान धर्म काही नाही केलं. माझ्याकडे काय दान देऊ मी माझ्याकडे काय आहे मी दान दिलेलं खातो ही भावना ठेवून हो आपण काही याचक मुक्ती जे मी तो शब्द वापरणार नाही मला आवडत नाही. भिकारी हा शब्द मला आवडत नाही. याचक म्हणतो त्यांना आपण त्यांना याचक देतो आपण काहीतरी देतो तर ती व्यक्ती आपल्याला द्यायला शिकवते. त्याला गरज नसते. दत्त महाराजांनी मग भिक्षुकीचा अवतार कशाला घेतला मग. हो. दत्त महाराज त्रिभुवनाची त्यांची फेरी असताना त्यांना झोळी घेऊन फिरायची काय गरज लागली. त्यांनी शिकवलंय की द्यायला टू गिव्ह इट बॅक. हे कोण विचार नाही करत आहे तर ते काय झोळीमध्ये ते काय फिरून घेते. हा कामधेनू आहे त्याच्याबरोबर.
यस्य स्मरण मात्र तुम्हाला काय पाहिजे ते फटकन मिळेल. पण त्यांनी तुम्हाला दान कसं करायचं, सत्पात्र दान म्हणतात. ते पात्र आता सांगितले, पण पात्र नाही सांगितलं. ज्याला भूक लागली त्याला पहिला दे खायला. हे आपलं. ते तुमच्याकडनं ते निघून जातं. हे आपल्याकडे कोण विचार नाही करत. एवढा विचार करण्याची ताकद जेव्हा येते, तुम्ही जेव्हा मनात शांत घेऊन बसतात तेव्हा तुम्हाला हे विचार येतात. नाहीतर इकडे तिकडे आपण बघत असतो. आपले डोळे एवढे ऍक्टिव्ह झालेले आहेत. आणि आता ते हे मोबाईल करून लहान लहान मुलांमध्ये जे फाट सगळे हो, बघताय, बघत बसतात. त्याच्यामुळे त्यांचं ते कॅपॅसिटी आहे, प्रेम नाही, मेकॅनिकल झालेलं आहे. आणि ते कालांतराने त्यांना जेव्हा कळते की अरे बापरे, आपण काहीतरी चुकलोय, मला आय नीड मेंटल पीस. माझ्याकडे काही लंडनहून आलेली गोष्ट आहे, आय वॉन्ट मेंटल पीस. मेंटल पीस तुम्हाला कधी मिळेल? यू हॅव टू बी सेटल्ड. 2 मिनिटं शांतपणे बसा इथे, बसा. तुम्हाला काही करायचं नाही, मी तुम्हाला चहा कॉफी मी आणून दे. शांतपणे पहिले इथे बसा आणि काही नाही करायचं. डोळे जर मिटत असतील तर जास्त वेळ ठीक आहे. नाही तर तुम्ही श्वास घेणार आहात ना, त्या श्वासावर लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट फोकस करत बसा आणि देवर त्याला कंट्रोल करायचा विचार करा. हळू श्वास घेतो, सगळं नॉर्मल होतं. श्वास गेला की माणूस मेला असं म्हणतो ना, हो, मग माणूस त्याचा बॉडी तर आहे, पण श्वास गेलाय ना, म्हणजे श्वासला कंट्रोल करायचं, कंट्रोल करायचं. मग आपण जिवंत आहोत. एक बघा, थोडंसं मी पुन्हा यात सेल्फिश होतोय आणि अजून एक प्रश्न मी त्यांना ऍड ऑन करतोय. कसं आहे की हा मला पडलेला प्रश्न आहे, बघणाऱ्यांना पण असेलच. जो देवाचं जास्त करतो त्याच्यात मागे बरेच त्याला अडचणी येतात, खूप त्याला त्रास भोगावा लागतो. तर हा प्रश्न तुम्हालाही असेल, नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला, की जो खूप करतो देवाचं, म्हणजे प्रचंड उपवास करत असतो, त्याला सगळे रीतीभाती माहिती असतात, पण त्याला त्रास पण खूप भोगावा लागतो, असं का? पहिला मेन म्हणजे काही काही गोष्टी प्रारब्धानुसार येत असतात. हां. प्रारब्ध असतं. आपण सनातनामध्ये गेल्या जन्मीचं पण पुनर्जन्म आणि गेला जन्म हे जन्मोजन्मीचा आपण ऋण घेत असतो. तुमचे काही गोष्टी तुम्ही तेव्हा केलेले असणार, कळत न कळत, ते तुम्हाला आता फेडायला लागतात. आपण शत्रू आहे म्हणतो, शत्रूला मारून टाकतो. फॉर एक्झाम्पल, तो शत्रू पुत्र म्हणून येतो, मारा. या जन्मी तो वसूल करणार. बरोबर. हो. नवरा बायकोमध्ये भांडण होतं, बायको फ्रस्ट्रेशननी आत्महत्या करते. मग ती काय करते, तर त्यांनी नवऱ्याने दुसरं लग्न केलं, मग त्याच्याकडे येते ती, तू मला सतवलंस ना, आय हॅव टू गिव्ह इट बॅक. त्यात तो लग्न करून मोकळा झाला असेल तर बोला आता चला एकातून पिढ्या गेली, दुसरी तयार झाली ना. अशी करता करता माझ्याकडे 3 लग्न झालेले लोक आहेत. अरे बापरे. डायव्होर्स झालेले किंवा असं काही काही येतात. तर त्यांचा प्रारब्ध आहे. मी कोणाला प्रारब्ध नावं नाही असतं. ठेवत आहे, कारण प्रत्येकाचा प्रारब्ध असतो. रामाने कशाला जन्म घेतला? कमिटमेंट केलेलं कृष्णाच्या अवतारामध्ये. वालीला मारलेलं ना, हो, मग कृष्णामध्ये तो मग कमिटमेंट कम्प्लीट झाली, सर्कल कम्प्लीट झाली ना. जराने त्याचं बाण मारून. मग हे आता प्रत्येक सनातनाच्या घरात, माझा तर माझी एक भरपूर इच्छा अशी आहे, सगळ्यांना म्हणजे व्ह्यूअर्स लोकांना पण माझी एक कळकळीने विनंती आहे, आवडतं भगवद्गीता. कोणतेही पुस्तक असले नसले तर मी कोणत्या पुस्तकाला किंवा कोणाला मी चॅलेंज करत नाही. इंदरो महान भाऊलो अंदरिकी वंदना बोलू, हे तेलुगूमध्ये हा शब्द आहे की सगळे महान भाऊ आहेत, सगळ्यांना मी नमस्कार करतो. पण हे 3 पुस्तकं जे आहेत हे प्रत्येकाच्या घरी ठेवावं. रामायणामध्ये पहिले 12 वर्ष मुलांना रामायणाचा पाठ शिकवायचं, त्याच्यात आदर्श काय आहे ते काय. नंतरचे 24 वर्ष, अरे 36 वर्षापर्यंत त्याला महाभारत शिकवायचं. अच्छा. आणि 36च्या नंतर त्याला भगवद्गीता शिकवायची. हे कॅल्क्युलेशन आयुष्यात सनातन लोकांमध्ये आहे, पण आपल्याकडे ते त्या गोष्टीला कळत नाही. हा काय घेऊन बसतो रामायचे आदर्श. रामायण कसा होता? आज घरातला तर एका आईला 3 मुलं आहेत, तो मोठा जो मुलगा असेल तो प्रॉपर्टीच्या याच्याकडे नाही, तो राम म्हणून स्वतःला रामाचा रोल मी कसा करू शकेल. सीता आहे, राम आणि सीता दोघे राजकन्या होते आणि राजपुत्र होते, पण त्यांच्या आईवडिलांनी कुंडली बघितलं ना असं नसेल, पण त्यांचे प्रारब्ध एवढे होते की एकत्र आल्यानंतर त्यांना वनवास होता. ह्याचं पण बघतो का? मग कृष्ण हा सृष्टी निर्माता असून मग त्याला कारावासात जन्म का झाला?
ह्याचा कोण विचार करतो का? रामाला आणि कृष्णाला सगळे नावं ठेवायला बघतायत किंवा कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसं केलं, बरोबर. रासलीला केली तिथे, पण त्याच्या पाठचं त्यांनी दिलेली कमिटमेंट होती, ते प्रारब्ध होतं त्यांचं. एक्झॅक्टली. आज हे 16,000 गोपिका जे त्या होत्या, तर ते रामाच्या जन्मामध्ये त्यांचे ते साथ होते, माकडं होती रामायणामध्ये. तर त्यांना सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांवर मारुतीजीवर तू एकटा कृपा करतोस, आमच्यावर कधी, आम्ही पण तुझ्यासाठी होतो ना. तर त्यांनी प्रॉमिस केलं की प्रत्येकाबरोबर मी राहणार, प्रत्येकाला मी पुढच्या जन्मी मी घेतोय कृष्णाचं, तर तुम्ही सगळे माझे सखी होणार, मी तुमच्या बरोबरच राहणार. म्हणून त्यांनी 16,000 त्या रामायणामध्ये दिलेल्या माकडांची वचन त्यांनी द्वापरे कृष्णामध्ये कृष्णाच्या जन्मामध्ये त्यांनी कम्प्लीट केलं. ह्या गोष्टीचा कोणाला अभ्यासच नाहीये. अभ्यास म्हणजे नाही. आपण ऋणानुबंध जे म्हणतो, कमिटमेंट, कोणाला आपण कोणाचे पैसे दिले आहेत, कोणाला शब्द दिलाय, मग शब्द देऊच नका, दिला तर कम्प्लीट करा. अणुरेणू परिस्थितीमध्ये पण येणार. आज जरी त्या राजकन्या तिकडनं 14 वर्ष वनवास झाला, तर अग्निपरीक्षा द्यायची काय गरज होती त्या स्थितीला? हो एक्झॅक्टली काय बरोबर. रामाला माहित नव्हती सीता कशी आहे? हो पण त्या धोबीमुळे. तो एक धोबी ह्या राजकन्याला पण अग्निपरीक्षा द्यायला लावलं. हो मग आजच्या युगामध्ये काय चाललंय आपल्याला? कुठे ती फेथ कुठे नाही एकमेकांमध्ये. विश्वास नाहीये मेन, तेच तेच होतं, गायब होतं. हा, आणि मग अजून तो जाणार. हे तुम्हाला कधी शिकवायला मिळणार? कोण शिकवणार तुम्हाला? म्हणून रामायण घरी ठेवायचं. हा का रोज एक एक पान वाचत राहिलं. ओके, ते झालं. मग झालं तर पहिले 12 वर्ष, कारण पहिला 12 वर्ष कोणत्याही मुलगा किंवा मुलगी यांचे जेव्हा त्यांची स्मरणशक्ती वगैरे जी आहे ती पॉवरफुल असते. मग त्याच्यानंतर त्यांना 12 वर्ष झालं की डायव्हर्शन चालू होतं. महाभारत मग म्हणजे तिकडे गीता, महाभारत, भगवद्गीता. नाही, महाभारत. फक्त महाभारत. महाभारतामध्ये कोण कसा राहिलाय, हा कोण कुठे काम करू नये. तिकडे जुगारामध्ये पंचपांडव सगळ्यांना हरले. म्हणजे जुगार खेळायचं की नाही खेळायचं? नाही खेळायचं. त्याच्यामुळे हे हरलं जातं एवढं मोठं. मग आपण कोणत्याही स्त्रीला आईसारखं का बघायला म्हणून सांगितलंय? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्कृत आपण का आणि सांगितलं? पुत्रमोह नको, त्यात एक शिकण्यासारखं आहे. हे काय काय गोष्टी शिकायचं आहे. दत्त महाराजांनी 24 गुरु बनवलेले आहेत, तर आपण एक गुरु नाही बनवू शकत? हो. गुरु कावळा आणि वेश्याला पण गुरु बनवले त्यांनी. काय बोलता? हो, पिंगळामय वेश्याला गुरु बनवले त्यांनी. त्याचा एक वेगळाच चॅप्टर. चॅप्टर आहे. हजगराला गुरु बनवलं, पावसाला, आकाशाला, समुद्राला. समुद्राकडे काय शिकण्यासारखं आहे? हे सगळं निसर्ग. लाईन मध्ये सांगायचं, निसर्गच हा आपला देव आहे. निसर्ग हा आपला. म्हणतो वट सावित्री पौर्णिमेला आईना, सगळी आई आहेत, बहिणी आहेत, नवीन लग्न झालेले, पूजा करतो. हा वडाची वडाची पूजा करतोय. आपण कोणतीही गोष्ट चुकीचा करतोय. आज उद्या ह्या वट सावित्री पौर्णिमेपर्यंत पाऊस नाही पडला तर शंकर मठमध्ये 21 ब्राह्मण पाण्याच्या टाकीमध्ये बसून वेद मंत्र म्हणतात तर पाऊस पडेपर्यंत, इथपर्यंत पाण्यामध्ये बसून. हो पाऊस नाही पडला, अजून एक आठवडाभर पाऊस नाही पडला का अकाल येऊ नये हे कोण सांगतो त्यांना? ब्राह्मणांना. बरोबर. आमचं कर्तव्य आहे ते. आमचं कर्तव्य आहे. समाजासाठी काय करायला पाहिजे, काय 21 दिवस एवढा याच्यात पाण्यामध्ये. बापरे. ते हे सगळं आम्हाला करायला लागतं. हे सगळं आपल्या सनातन लोकांमध्ये आहे. नावं ठेवायला का हो? केलं तरी नाव ठेवणार, नाही केलं नाही तरी केलं तर तुम्हाला माहित असून तुम्ही काय केलं असं बोलणार. तुम्हाला काय माहित नाही. त्यांना माहित नसतं, हे नसतं. तुम्हाला माहित नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. ही जी ॲटिट्यूड लहानपणीपासून आपल्याकडे ती इनबिल्ड झालेलं आहे. तसं असल्यामुळे लहान मुलांना हे मार्ग, प्रार्थना ही सिंपल भाषामध्ये, तुम्ही ज्या घरी भाषामध्ये बोलता त्याच भाषामध्ये तुम्ही प्रार्थना शिकवा. त्याला संस्कृत नाही येते, मला कोणाला येत नाही, ठीक आहे, हरकत नाही. मोठे माझ्याकडे काही काही विद्यार्थी होते, त्यांना मी संस्कृतमध्ये शिकवले. इंग्लिश शाळेमधले मुलं छोटे छोटे, जास्त मोठे नको, छोट्यावरनच बस आहे. छोट्यामध्ये आपल्याला थोडक्यात मोक्ष पाहिजे. हे बेसिक काही काही गोष्टी आहेत. मग इतर जातीमध्ये कशी करतात? लहानपणीपासून घर चल म्हणतात ना, शिकवतात. बरोबर आहे. आपण हो, करतो का माहिती आहे. कोणाला असं चल जर देवळात चल असं म्हणतो का? नाही हो बाबा तुम्ही आम्ही नाही येणार. चल तुझ्या कानाखाली वाजवून नाही तुझं असं बोलणार का तुम्ही? नाही. इतर म्हणे बोलतात. इतर म्हणे बघा ऐकले नाही. पण आपल्याकडे का नाही? न होते काय देव 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 करायला लागतात. माझ्याकडे असे लोक काही लोक आहेत, सोपल वशिष्ठ गोत्र, भारद्वाज गोत्र, पण त्यांना बेसिक गोष्ट माहिती नाही. हे
मी त्यांना कोणालाही दोष देत नाही. मी काळामध्ये आणि वाहून गेलेल्या लोकांना मी बघतो, दुःख वाटतं मला. पुढच्या पिढीला जर आम्ही शिकवलं नाही असं म्हणून माती ओली असेल तेव्हाच आकार दिलेला आकार बरा. दिला जातो. मग ते नंतर माती मग- होती काही होते पहिल्या 12 वर्षामध्ये होते. हो. मग नंतर ते मग तुम्हाला महाभारतामध्ये तुम्हाला सगळं पॉलिटिक्स, सगळं दुनियादारी सगळं शिकवलं आणि मग ज्ञान वैराग्य तुम्हाला शेवटी 36 वर्षानंतर तुम्हाला समजेल. सनातन धर्म काय आहे त्याचा आज अर्थ समजला आहे आणि त्याने अगदी डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे. तर मित्रांनो, मी नक्की सांगेन की आपल्या लहान मुलांना किंवा ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की तुम्ही पुढे शेअर करा, आणि गुरुजींनी खूप छान माहिती दिली आहे. आणि मी तर म्हणेन तुम्हाला जर डाऊट असेल तर या एकदा या मंदिरामध्ये. गुरुजी, इथे मला तुम्ही ॲड्रेस सांगा कसं यायचं असेल या मंदिरात. हां, माटुंगा स्टेशन, कोणी बोरिवलीहून येत असेल किंवा चर्चगेटहून येत असेल तर माटुंगा रोड स्टेशनला उतरायचं. हिंदुजा हॉस्पिटल म्हणून सांगायचं. हिंदुजा हॉस्पिटल S1, कारण हिंदुजाच्या इकडे 3 प्रॉपर्टीज आहेत. 2 मेन रोडला आहेत, OPD आणि मेन बिल्डिंग. आणि आता हे जे नवीन बिल्डिंग आहे एका बाजूच्या गल्लीमध्ये त्याला S1 म्हणतात, ललिता गिरीधर. माहीम वेस्टला ललिता गिरीधर बिल्डिंगच्या बाजूला दत्त मंदिर ही मोठी प्रॉपर्टी आहे, मोठं ह्यूज वास्तू आहे. तसंच म्हणजे कधीही म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये सकाळी 6 ते दुपारी 12, संध्याकाळी 4 ते रात्री 9 ह्या दरम्यान येऊन महाराजांचं दर्शन घेऊ शकतात. मी प्रत्यक्षात इथेच राहत असल्यामुळे मी पण तुम्हाला भेटू शकेन. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्यांना तसं तुम्ही मग विचारू शकतात. बरं, हा जो व्हिडिओ आहे हा नक्की तुम्ही आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आज गुड बाय नाही म्हणणार, पण जय गुरुदेव दत्त. हे करेक्ट आहे. करेक्ट आहे ना? हे करेक्ट नोटवर आपण महाराजांच्याच जय जयकार करूनच आपण ह्या गोष्टीचा कारण सांगता की करू. ही संधी मला महाराजांनीच दिली असं मी म्हणेन. हा माझ्या नशिबात ला भाग आहे की मी इथे येऊन हा व्हिडिओ करावा, ही त्यांची इच्छा होती. आणि रिअली हॅट्स ऑफ इट. अँड थँक्यू सो मच. गुरुजी, तुम्हाला पण धन्यवाद. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.